मित्रांनो, तुम्हाला जेव्हा केव्हा टाइम भेटेल ना, आपले गड किल्ले, आपले राजे महाराजे, शूरवीर मावळे कसे राहत होते एकदा बघून या. नक्कीच तुम्हाला कळेल की आपल्या रक्तांमध्ये काय भरलेलं होतं आणि काय झालोय आपण. हे तुम्हाला समजण्यासाठी आपले जे महाराजांचे किल्ले वगैरे आहे, तिथं परिसर वगैरे आहे व तिथं राहणीमान व ते किल्ले बांधायची त्यांची मेहनत बघून तुम्ही एवढं ठरवू शकता की तुम्हाला काय करावं आणि काय नाही. जीवनात कधी बी एकांत असाल ना, तर आपल्या महाराजांचे किल्ले बघायला चुकू नका मित्रांनो. तिथून तुम्हाला एक खरा इतिहास दिसेल आपला, जो आपल्या महाराजांनी खूप वर्षापूर्वी मांडून ठेवलेला आहे आपल्यासाठी. आणि आजकालची संस्कृती तशी नाहीये. आजकाल लोकांच्या रक्तांचे शिंतोडे बघण्यासाठी जगत आहेत. तर मित्रांनो, हे कलियुग आहे, हे सोडा तुम्ही. आणि खऱ्या अर्थाने जर जगणं आपलं सक्षम करायचं असेल तुम्हाला, तर एकांत मध्ये असे गड किल्ले व समुद्र हे नॅचरल थिंग जे आहेत तुमच्या मनात भरून घ्या. हेच खरे क्षण आहे जे तुम्हाला जगायचे आहेत, जे बघायचे आहेत आणि खऱ्या मनाने आपल्या मनात बसवायचे आहेत. याच्याशिवाय दुनियेत तुम्ही कुठेही जा मित्रांनो, तिथली मेहनत जे घड बांधायची होती ते तुम्हाला कुठेच नाही दिसणार आजकाल. आणि इथले सुंदर परिसर तुम्हाला कुठेही बघायला नाही भेटणार मित्रांनो. आणि इथं आल्यावर मनातून न कळत कशी भावना आली, काय नाही, काहीच नव्हतं. व्हिडिओ बनवता बनवता माझ्या तोंडातून अक्षरशः हे शब्द आले, महाराज. हे शब्द जसे बोललो मित्रांनो, असा आवाज घुमला ना या गडाच्या कोपऱ्याने, आणि असा उत्साह आला परत गड चढायला की सांगूच नका. एवढं झाल्यावर समुद्राच्या फ्रेश हवेची थोडस मनमोकळेपणाने वागणं झालं. बाकी स्लिप तुम्ही सॉंग सोबत एन्जॉय करू शकता. वरतून सर्व खालचे झाडे, छोटे छोटे घर एवढे सुंदर दिसत होते ना. एक तळा होता तिकडल्या साईडला तो, आणि तिथलं फ्रेश वातावरण जो पावसाच्या आधी असतो तसा असेल, तर हे एकदम अविस्मरणीय क्षण होते माझ्यासाठी. हे बघता बघता तुम्ही पुढचा हा व्हिडिओ एन्जॉय करू शकता. हा किल्ल्याचा दरवाजा, त्याच्या आतमध्ये एक अशी गुफा आहे जिथून आपल्याला रांगत रांगत राम मंदिरापर्यंत जावं लागते. आणि तुम्हाला जिवंतपणे स्वर्ग दाखवू का नाही, तर बघू शकता माझ्या महाराजांच्या गडाच्या वरचा हा सर्वात सुंदर दृश्य, जो कोणी बघायला एक्सपेक्ट पण करू शकत नाही घरी बसून, तो मी घरात इथं जाऊन उभारून अनुभवला आहे. तर तुम्हाला पण जर असंच हसत खेळत आपली लाईफ घालवायची असेल तर अशा जागी नक्की विजिट करा. आणि याच्याने गडाच्या खाली जेवढे पण गरीब लोक व जे फक्त फ्रूट्स वगैरे विकून आपलं घर चालवत आहेत, त्यांची मदत नक्की करून जा. हा पुण्य तुम्हाला कुठं नाही लागणार दुसरं. हे पण केलं पाहिजे दोस्तांनो कधी कधी, कारण एका काळी त्यांच्या नावाच्या खाली प्रजा राहायची, आज त्यांच्या नावावर प्रजा झालेली आहे सर्व. तर मदत करण्यास हे कोणती पण खालच्या लेवलची गोष्ट नाहीये, केली पाहिजे. व्हिडिओच्या माध्यमातून एक चांगला मेसेज म्हणून तुम्हाला हाच देऊ शकतो. बाकी निसर्ग तर तुम्हाला बघायचे कामच नाही. ते एवढे सुंदर सुंदर तुम्हाला जागा बघायला भेटतील ना आपल्या महाराजांच्या गड किल्ल्यांच्या. कोणत्याही पायऱ्यावर जा तुम्ही, तिथे काही वेळानंतर सर्वच रेंज गेलेली होती आणि माझ्या फोनची बॅटरी पण कमी होती. तर हाच लास्टचा व्हिडिओ समजा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या.